आज या ठिकाणी सर्व राज्यातील माझ्या तमाम मराठा समाज बांधवांना मी नम्रतेची विनंती करतो। त्याचबरोबर या ठिकाणी विधानसभेचे अध्यक्ष यांच्याकडे जी मी मागणी केलेली आहे, मराठा आरक्षण ओबीसीतून द्यावे या मागणी संदर्भात विधानसभेचे विशेष अधिवेशन तातडीनं बोलवण्याबाबत या बाबतीमध्ये तमाम माझ्या मराठा समाज बांधवांना मी सांगू इच्छितो की मी 12 तारखेपासून परवा दिवशी 12 तारीख आहे, 12 तारखेपासून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर त्या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला बसणार आहे। ते ठिय्या आंदोलन बेमुदत असणार आहे आणि त्या ठिकाणी विधानसभेचे अध्यक्ष यांना मी ईमेलवरती पत्र कालच पाठवलेलं आहे। सगळ्या पक्षालाही ईमेलवरती पत्र पाठवलेले माझे सहकारी उद्या बाय हँड पत्र घेऊन विधान भवनामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या तिथं आणखीनही त्यांच्या समोर पत्र ठेवतील। त्याचबरोबर प्रत्येक पक्षाच्या कार्यालयामध्ये जाऊन त्याची पोच ही घेतली जाईल आणि या ठिकाणी जो सातत्यानं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात विविध मागण्या समोर येत आहेत आणि त्यापैकी एक ओबीसीतून मराठा आरक्षण मिळावं ही जी प्रमुख मागणी सतत येते आणि यामध्ये सतत राजकारण केलं जाते। कोण द्या म्हणतं, कोण नाही द्या म्हणतं आणि ह्या दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या पक्षांनी आणि सगळ्या 288 आमदार त्यातले काही 2-4 खासदार झाले, काही 2-5 आमदार कमी झाले असतील, परंतु या सगळ्यांनी आपली जी प्रामाणिक भूमिका भावना आहे त्या पवित्र मंदिरामध्ये मांडावी आणि हा मराठा समाजाचा जो चिघळत चाललेला प्रश्न आहे सातत्यानं ह्याच्यावरती जे राजकारण होत आहे त्या राजकारण थांबवून या ठिकाणी जो निर्णय द्यायचा आहे तो त्या विधानसभेच्या पवित्र मंदिरामध्ये द्यावा। याकरता मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की राहुल नार्वेकर यांच्याकडे जी मागणी केली आहे त्यांनीही ह्याची दखल घेऊन तातडीनं या ठिकाणी विधानसभेचं अधिवेशन विशेष अधिवेशन त्या ठिकाणी बोलवावं आणि मी परवा दिवशी 12 तारखेपासून सकाळी 10 ते 6 रोज हा प्रश्न जे आम्ही हातामध्ये घेतलेला आहे त्याकरता बेमुदत या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलनाला त्या ठिकाणी बसलो। हो, आपण 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यामध्ये 23 तारीख जाहीर केली होती आणि आज आपण 12 तारीख जाहीर करताय, तर त्याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय? निश्चितपणानं तुमचा मुद्दा बरोबर आहे की मी 23 तारीख जाहीर केली होती, परंतु नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपते आणि त्या अनुषंगानं मला जी काही थोडी माहिती घेतलेली आहे 1 ते 5-10 तारखेच्या दरम्यान ऑक्टोबरला आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। त्यामुळं मी जर 23 तारखेला बसलो तर हा काही सगळ्या आमदारांनी पत्र देणं, पक्षांनी पत्र देणं आणि त्याच्यावरती विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेणं ह्याच्यामध्ये जर 5-6 दिवसाचा कालावधी गेला तर तो पुढे एखाद्या जर आचारसंहिता 1 ते 5 मध्ये जर लागली तर हा माझ्या तमाम गोरगरीब सर्वसामान्य मराठ्यांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी मार्गी लागणार नाही आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच सरकार असेल किंवा विरोधी पक्ष असतील ज्याला जो निर्णय घ्यायचा आहे तो माझ्या मराठा समाजाला स्पष्टपणाने सगळ्यांनी कुठलाही भेदभाव न करता हा निर्णय त्या ठिकाणी त्या पवित्र मंदिरामध्ये द्यावा। भाऊ, विशेष अधिवेशन बोलवेपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे का? हो, बोलवत लागणार आहे त्यांना, नाहीतर समाज विचारून जात अधिवेशन जर नाही विचारलं तर समाज प्रत्येकाच्या दारात जाईल। सगळ्यांनीच मागणी घाली, सगळ्या आमदारांची मागणी आल्यानंतर मी तर केलेलीच आहे, माझी विनंती आहे नार्वेकर साहेबाला त्यांनी निर्णय घ्यावा आणि मग निर्णय नाही घेतला तर मग काय नेमकं काय कुणाचा उद्देश काय आहे हे लक्षात येईल।